नमस्कार मित्रांनो, तेच ते पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत असा नाश्ता की दुधी पाहून नाक मुरडणारे पण म्हणतील, अगं अजून एक धिरड वाढला. होय, आजची भन्नाट रेसिपी आहे दुधीचे धिरडे. दुधी म्हटलं की आपल्या घरातला तो विद्यार्थी जो नेहमी हेल्दी तर असतो पण कुणालाच आवडत नाही. पण आज आपण त्याला इतकं टेस्टी बनवणार आहोत की घरचे विचारतील, हे खरंच दुधी आहे का? सगळ्यात आधी दुधीला धुवून छिलून घ्यायचं आहे. याच्या सालांना आपण साईडला ठेवू, कारण याच्यापासून आपण एक चटणी तयार करणार आहोत. आता दुधीला किसून घेऊ. दुधी किसून झालं आहे. धिरडे बनवत असताना दुधीतील पाणी काढून घ्यायची गरज नाहीये. आता याच्यामध्ये आपण काही भाज्यांचा वापर करणार आहोत. एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे. हिरवी मिरची चवीनुसार, एक चमचा आलं लसणाची पेस्ट, ओला कांदा टाकला आहे मी, हे ऑप्शनल आहे. एक चमचा जिरे, अर्धा चमचा कलोंजी, अर्धा चमचा ओवा मी क्रश करून टाकणार आहे. अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, आणि 2 चमचे ताजं दही मी इथे वापरला आहे. धिरड्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ वापरू शकता. मी इथे 1 कप गव्हाचं पीठ आणि 4 चमचे बारीक रवा वापरला आहे. रव्याने धिरड्यांना कुरकुरीतपणा येतो. नीट मिक्स करून घेऊ आणि थोडे थोडे पाणी घालून एक चांगलं बॅटर तयार करून घेऊ. धिरड्यांचं पीठ जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको, कारण धिरड्याचं पीठ आणि नाते दोन्ही बॅलन्स असले पाहिजे. आता हे मिश्रण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ आणि चटणीची तयारी करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये दुधीची साले घेऊ. एक छोटा आल्याचा तुकडा, पुदिन्याची पाने, 1 चमचा जिरे, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबाचा रस, थोडस साधं मीठ आणि थोडस काळं मीठ. आता यांना मिक्सर मधनं बारीक वाटून घेऊया. चटणी तयार आहे. आता याच्यासाठी आपण एक तडका तयार करू. पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करू आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा चण्याची डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, कढीपत्त्याची पाने आणि 2 सुक्या लाल मिरच्या टाकून घेऊ. तडका चांगला तयार झाला की तो चटणीमध्ये टाकून घेऊ. खाताना कुणाला सांगू नका की ही दुधीच्या सालांपासून बनलेली चटणी आहे. जर कोणी विचारतील की खूप भारी झाली आहे, कशाची आहे का, तेव्हा मंद हसून सांगायचं की ही दुधी भोपळ्याच्या सालांची चटणी आहे. आता गॅसवर तवा ठेवू. तो चांगला तापला की तव्यावर थोडे तेल टाकू आणि थोडे तीळ सोडू. आता एक मोठा चमचा भरून पीठ तव्यावर टाकू आणि डोशासारखे गोल गोल फिरवू.
एक चांगला पातळच धिरड तयार करू. धिरड जास्त जाड टाकू नका. वरून थोडीशी तेल परत भुरभुरू. धिरड्यांच्या कडेने तेल सोडू. खालची बाजू छान सोनेरी आणि कुरकुरीत झाली की धिरड्यांना पलटी करू. दुसऱ्या बाजूनेही 1 मिनिट भाजू देऊ. असं करून आपण 3 ते 4 मिनिटे धिरड्यांना चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजू देऊ. बघितलं ना किती सुंदर रंग आलाय. इतका सुंदर रंग आला आहे की इन्स्टा फिल्टर पण फिका पडेल. तर मंडळी, गरमागरम दुधीचे धिरडे तयार आहे. चला तर मग वाट कसली बघताय? फ्रीज उघडा, तो कोपऱ्यात पडलेला दुधी भोपळा बाहेर काढा आणि लागा कामाला.